आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। साक्री तालुक्यातील परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवली। पुढील 4 दिवस पाऊस असाच मुक्काम असल्याचे हवामान खात्याचा इशारा। साक्री तालुक्यातील काटवण, पिंपळनेरसह संपूर्ण माळमाथा परिसरातील शेतकरी परतीच्या अवकाळी पावसामुळे हतबल झालेत। एकीकडे पावसाळा समाधानकारक झाला असताना परतीच्या अवकाळी पावसाचे थैमान सुरूच आहे। शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेत कापूस, कांदा, मका, सोयाबीन अन्य पिकांमध्ये सध्या शेतात पाणीच पाणी असून मका, सोयाबीन सडू लागल्याने कापसाच्या वाती झाल्यात। कैऱ्या काळ्याभोर होऊन पेरणी केलेले कांदे रोपाचे अक्षरशः वाट लावून दिली आहे। नुकताच रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून गहू, हरभरा शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे। गव्हाला जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उगवण क्षमता कमी होऊन एक ना अनेक नैसर्गिक संकट शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही। सध्या शेतातील नदी, नाले, विहीर, तुडुंब पाणीसाठा असून परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। झालेल्या नुकसानाचे प्रशासन व सरकार लक्ष घालेल का असे प्रश्नचिन्ह उपस्थित करत बळीराजा दुहेरी संकटात सापडलेला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण बेडसे, तालुका साक्री, जिल्हा धुळे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीडची भूमिकन्या डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी। चौसाळा बसस्थानक येथे निदर्शने। बातमी बीड येथून। सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या बीड जिल्ह्याच्या भूमिकन्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज चौसाळा बसस्थानक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली। डॉक्टर मुंडे यांना पोलीस अधिकाऱ्यांकडून शारीरिक व मानसिक छळ तसेच शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव आणि तक्रारींची दखल घेण्यास झालेली दिरंगाई या सर्व कारणांमुळे आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवशक्ती भीमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाली। यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। निदर्शनांदरम्यान डॉक्टर संपदाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। संबंधित प्रकरणाची डॉक्टर मुंडे यांनी वरिष्ठांना तक्रार केलेली आहे, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही। बीड जिल्हा हा जातीयवादातून बदनाम झालेला असताना त्याच ठिकाणी संपदाताईच्या कुटुंबियांनी असं सांगितलं की केवळ मुंडे नाव आणि बीड जिल्हा म्हणून त्यांची दखल घेतली नाही ही अत्यंत गांभीर्याची गोष्ट। जर रक्षकच भक्षक होणार असतील तर आमचं असं म्हणणं आहे की डॉक्टर संपदाताई मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे, हे जे दोषी आहेत, कारण की ही घटना पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्यामुळे या घटनेचं गांभीर्य जास्त आहे। त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्याचबरोबर अहवाल शवविच्छेदनाचा अहवाल बदलण्यासाठी नेमका मुंडेताईंवर कोणाचा दबाव होता, कोणी कोणी फोन केले याची कॉल रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे। या घटनेची SIT मार्फत सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून संबंधित आरोपांना कमीत कमी फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्व बीड जिल्हा मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, झालीच पाहिजे, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, दोषींना फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, दोषींना फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, दोषींना फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। संपदा मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे, संपदा मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे, बीडच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे, बीडच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे, बीडच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे। दोषींवर कडक कारवाई। जय भीम। काल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काळीमा फासणारी घटना घडलेली आहे।
आपल्या बीडची कन्या डॉक्टर संपदाताई मुंडे यांना एका पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी पदावर असणाऱ्या व्यक्तीने टॉर्चर करून त्या ठिकाणी त्यांचा बळी गेलेला आहे आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलेला आहे। वास्तविक पाहता पोलीस प्रशासन हे सर्वसामान्यांचं रक्षण करण्यासाठी आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केली, मात्र दुर्दैवाने आज सरकारी अधिकारी हे सेवक नसून स्वतःला मालक समजतात आणि खाकी वर्दीचा अंगावर आल्यानंतर काही खाकी वर्दीचा गैरवापर करून सर्वसामान्यावर, महिलावर, बालकावर, गोरगरिबावर, शेतकऱ्यावर, कष्टकऱ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतात। त्याचाच प्रत्यय फलटण मध्ये आला। सातारा जिल्ह्यामध्ये ही बीडची जी कन्या आहे डॉक्टर संपदाताई मुंडे, हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही आणि जोपर्यंत या ताईच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातील 18 पगड जाती जमातीचे लोक त्या ठिकाणी सर्व रस्त्यावर उतरून या ठिकाणी लढा देतील। आणि मला एक या ठिकाणी सांगायचंय, सर्व आज 18 पगड जातीचे चौसाळा व बालाघाट परिसरातील हे सर्व ज्येष्ठ मान्यवर कार्यकर्ते, वेगवेगळ्या सामाजिक चळवळीत काम करणारे पत्रकार बांधव, शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि संपदाताईंना या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण केली। रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीसाठी बीड जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मणेरे, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री बस स्थानकात चोरट्यांनी पुन्हा दुकान फोडून चोरी केली। बस स्थानकातील अंधारामुळे चोरट्यांची दिवाळी। फुलंब्री बस स्थानकात अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी पुन्हा दुकान फोडून केली चोरी। शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच रहदारीच्या ठिकाणी व धार्मिक स्थळाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत व त्याचे नियंत्रण फुलंब्री पोलीस ठाण्यात करण्यात आले। आमदार, खासदार तालुक्याला व शहराला गतवैभव व विकासाची गंगा वाहत असल्याचे नुसते आव आणत आहेत। फुलंब्रीच्या आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांनी शहरातील महामार्गावरील दुभाजकामध्ये त्यांच्या नावाचे फलक लावून असे स्पष्ट लिहिले आहे की फुलंब्री नगरीतील दुभाजकामधील सुशोभीकरणाची संकल्पना, मांडणी, लागवड आणि देखभाल आमदार अनुराधा अतुल चव्हाण या स्वतः करत आहेत। मात्र दुभाजकामधील खांबावर दसरा, दिवाळीच्या दिवसात सुद्धा उजेड दिसला नाही। अनेक दिवसांपासून शहरातील टी पॉइंटवरील हायमास्टचे एक लाईट व्यतिरिक्त सगळे लाईट्स बंद आहेत। नगरपंचायत कार्यालयासमोरील सुद्धा 4 लाईट अनेक दिवसांपासून बंद पडलेली आहेत। तसेच सर्व लाईट बंद असल्यामुळे महामार्गावर अंधाराचे साम्राज्य सध्या दिसून येत आहे। त्याचप्रमाणे शहरातील दरिद्री समजले जाणारे व शहराच्या इज्जतीची लक्तरे करणारे बस स्थानक तालुक्याची लाच वेशीला टांगत आहे। बस स्थानकात रात्रीच्या वेळी काळोख अंधार असल्याने दुसऱ्यांदा चोरांनी डल्ला मारला। दिनांक 26 ऑक्टोबर रोजी रात्री फिजा नाचल सेंटर नावाचे बिस्लेरी पाणी बॉटलचे दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी 30,000 रुपयांची चोरी केली। चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। या प्रकरणी दुकान मालक इलियास रियाज शेख यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात दिली असता भारतीय न्यायसंहिता BNS 2023 नुसार कलम 334(1), 305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सुनील सोनवणे हे करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री शहरात चहा पिण्यासाठी थांबले असता एकाने लोखंडी रॉड मारून केले जखमी। फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। फुलंब्री शहरात चहा पिण्यासाठी थांबले असता गाडी पुढे घेण्याच्या कारणावरून वकिलांना एकाने लोखंडी रॉडने मारून जखमी केले। प्रवीण किशोर सोनवणे वय 40 वर्ष, राहणार विद्यानिकेतन महेशनगर, छत्रपती संभाजीनगर हे व्यवसायाने वकील असून ते त्यांच्या आई, वडील, पत्नी, मुलगा असे कुटुंबासह अजिंठा लेणी पाहण्यासाठी गेले होते व परत छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना फुलंब्री शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील खासदार चहा या हॉटेलवर त्यांची इनोव्हा कार थांबवून चहा घेण्यासाठी खाली उतरले असता पाठीमागून स्कॉर्पिओ गाडी चालक सुनील विनायक गायकवाड, राहणार फुलंब्री हा स्कॉर्पिओ गाडी घेऊन आला व जोरजोराने हॉर्न वाजवून गाडी काढण्यास सांगितले।
त्यावर वकील प्रवीण सोनवणे यांनी सुनील गायकवाड याला सांगितले की तू हॉर्न वाजवू नको, आम्ही चहा पिऊन लगेच जाणार आहोत असे म्हणताच सुनील गायकवाड याने शिवीगाळ करत 5 फुटी लोखंडी रॉड आणून प्रवीण सोनवणे यांच्या डोक्यावर मारला असता सोनवणे यांनी डोके बाजूला केल्याने त्यांच्या उजव्या खांद्याला मारून जखमी केले. म्हणून प्रवीण सोनवणे यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात सुनील गायकवाड याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 510/2025 कलम 109, 115, 2, 352 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाणे हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नाशिक शहरात 2 दिवसांच्या मुसळधार पावसाने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान. बातमी नाशिक येथून. नाशिक शहरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी तसेच व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सलग पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून नदी नाले पूरग्रस्त स्थितीत आले आहेत. महानगरपालिकेने दिवाळीपूर्वी रस्त्यांचे डांबरीकरण केले होते, मात्र सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी डांबर उखडून खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे दूध विक्रेत्यांनाही आर्थिक फटका बसला आहे. पावसामुळे नागरिक बाहेर न पडल्याने 150 लिटर दूध विकले गेले नाही आणि परत न्यावे लागले असे एका दूध विक्रेत्याने सांगितले. या नुकसानीबाबत शेतकरी व व्यापाऱ्यांनी सरकारकडे भरपाईची मागणी केली आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. भाजपने सन्मानपूर्वक जागा न दिल्यास RPI स्वबळावर लढवणार निवडणूक. पक्षनिरीक्षक काकासाहेब खंबाळकर. बातमी नाशिक रोड येथून. येणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या RPI चिंतन बैठकीत भाजपसोबतची युती कायम ठेवायची की स्वबळावर निवडणूक लढवायची याबाबत सर्वानुमते महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक नाशिक रोड येथील हॉटेल हरियाली येथे पक्ष निरीक्षक व बैठकीचे अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, निरीक्षक ॲडव्होकेट BK बर्वे व श्रीकांत भालेराव यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. बैठकीत कार्यकर्त्यांनी भाजपासोबत अनेक वर्षांपासून असलेल्या युतीदरम्यान आलेले अनुभव मांडले. काहींनी मागील निवडणुकीतील अन्यायकारक वर्तन आणि कार्यकर्त्यांना योग्य सन्मान न मिळाल्याचे मुद्दे मांडले. यावर पक्षनिरीक्षक खंबाळकर यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत त्या केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदास आठवले यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की भाजपने सन्मानपूर्वक जागा न दिल्यास RPI स्वबळावर निवडणूक लढवेल. तसेच RPIचे जिल्हाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे आणि त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या खोट्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ 30 ऑक्टोबर 2025 रोजी नाशिक पोलीस आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, भारत निकम, संजय भालेराव, चंद्रकांत भालेराव, राजूभाऊ सूर्यवंशी, दिलीप आहिरे, भारत जाधव, मंगेश जाधव, राजू पवार, आकाश भालेराव, विश्वनाथ काळे, फकीरराव जगताप, अमोल पगारे, कैलास केदारे, RD जाधव, भाऊसाहेब जगताप, पवन क्षीरसागर, सुनील रोकडे, भारत म्हस्ते, सुभाष पोराडे, नैना वाघ, कामिनी भोळे, राजाभाऊ पगारे, शालिग्राम बनसोडे, श्रीहोली तसेच RPI नाशिक रोड शहराध्यक्ष समीर शेख यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महिला जिल्हाध्यक्ष मनाली जाधव, विकास भोळे, चंद्रकांत पगारे, किशोर घाटे, ललित पाटील, रामबाबा पठारे, महेंद्र साळवे, महेंद्र तायडे, अंबादास कवारे, प्रमोद बागुल, प्रशांत भालेराव, अशोक साळवे, शरद गायकवाड, पंडित साळवे, राजाभाऊ वाघमारे, बाळासाहेब घायवटे, नाझाबाई सोनवणे आदींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. या बैठकीमुळे RPIच्या आगामी निवडणूक धोरणाबाबत नाशिक जिल्ह्यात नवचैतन्य संचारले आहे. लोंढे साहेबांचा विषय महत्वाचा आहे, झालं म्हणून नाही. रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे आणि ही घाबरणारी जात नाहीये. तर माझं असं आजच्या या बैठकीला कायदेशीर आमचे सल्लागार सन्माननीय BK बर्वे साहेबांना विनंती आहे की आपण कायदेशीर बाबी करा. लोंढे साहेबांना सोडवण्याचा आपण कशेशीने प्रयत्न करा. रिपब्लिकन पक्षाचा भव्य दिव्य मोर्चा झाला पाहिजे.
ही ताकद ही दाखवली पाहिजे प्रशासनाला. आपण ज्याच्या संख्या आहोत तेच आपल्यावर कुरघोडी करतायत. मी कोणाचं नाव घेणार नाही. याचा बी इथं याची बी नोंद घेतली पाहिजे. 2 मिनिटं झाले बोलायचंय तर मग चांगला उहापोह झाला पाहिजे. 2 मिनिटात काही बोलता येणार नाही. तेव्हा आपला एक जलशा निर्मूलन पक्षाची ताकद ही दाखवली पाहिजे या नाशिक जिल्ह्यामध्ये. तरी निरीक्षकांना मी या ठिकाणी एवढीच सूचना मांडतो की इलेक्शन संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका यांच्यात आपण जो उमेदवार झाले त्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून आणण्याची आणि रिबल पक्षाची ताकद या महाराष्ट्रात देशात वाढवण्याचा प्रयत्न करू एवढंच बोलतो. आणि माझ्या काही प्रश्नांचं आपण उत्तर द्यावं हेच मी या ठिकाणी नमूद करतो. जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र. त्याला संपवण्यासाठी सगळ्या बाजूनी षडयंत्र रचत असेल, त्याला अडकवण्यासाठी, त्याच्या परिवाराला अडकवण्यासाठी, तर एखादा बी सहन होणार नाही. माझी प्रशासनाला विनंती आहे की अनेक जणांचे आपण व्हिडिओ काढले, त्याच्यामध्ये अनेक नावं देखील पेपरला आले की यांना देखील पोलिसांकडून प्रसाद मिळाला आहे. त्यांचे व्हिडिओ कुठे आहे? त्यांचे व्हिडिओ कुठे आहे? तो शिवाजी चुंबळे सारखा जातीवादी भाडकाऊ किती जमिनी बळकावल्या, किती आपल्या आया बहिणींचा उपभोग घेतला, कुठे कुठे दाखवले. पवन पवारच्या शिवाजी चुंबळे सांगणार पवन पवार कुठे दाखल होतो परत खंडणीचा. म्हणजे कोणाचे सांगणार कुठे दाखल होत आहे याची शहानिशा कोणी करणार का नाही करणार. आज लोंढे साहेबांवर प्रसंग आहे, उद्या तुमच्या माझ्या सर्वांवर आहे. आज लोंढे साहेब मध्ये असतील, अनेकांना आनंद आला असेल, अनेक जण गुडघ्याला बाशिंग लावून बसला असेल, खूप जण गुडघ्यांना बाशिंग लावून बसला असेल, कोणी समिती तयार करत असेल. मी तर पहिले सांगतो की समिती लोंढे साहेबांना सुटका करण्यासाठी साहेब नेमा. आणि जर कोणी कुठला घाट घालला असेल तर आज लोंढे साहेबांचा कार्यकर्ता सहन करणार नाही. कुठलाही जिल्हा प्रमुख पद किंवा कुठलाही पद या ठिकाणी सहन केलं जाणार नाही, कुठलेच प्रमुख पद. तर लोंढे साहेब असल्याशिवाय लोंढे साहेबांच्या सुटकेसाठी पॅनल तयार करा. जसं ताईंनी सांगितलं की कोर्टामध्ये पिटिशन दाखल करा. आठवले साहेबांनी प्रेशराईज केलं. हालाकी या सर्वांच्या आमच्या नाशिक जिल्ह्याची विनंती होती की एवढा मोठा प्रसंग झाल्यानंतर आठवले साहेबांनी या परिवाराला भेट दिली पाहिजे होती, कार्यकर्त्यांची विचारपूस केली पाहिजे होती. अजून कोण कोणाला त्रास होतोय तर साहेबांच्या बिझी शेड्यूलमुळे साहेबांनी वेळ दिला नसेल. पण आपण विरोध त्या साहेबांना की या नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ता हा सर्वैर झालेला आहे, त्याला आदराची गरज आहे. आज लोंढे साहेब आमच्या सोबत नाही, पण तुमच्यासारखे पक्षश्रेष्ठ आलेले आहेत. आठवले साहेबांनी या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये दौरा केला पाहिजे, प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे की आमच्या जिल्ह्याचा प्रमुख, आमच्या उत्तर महाराष्ट्राचा प्रमुख हा इनोसंट आहे आणि निरपराध आहे, त्याला अडकवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. त्या ठिकाणी लोंढे साहेब निवडून येतात, ज्या झोपडपट्ट्या आहे, जे उत्तर भारतीय आहे, त्या उत्तर भारतीयांवर देखील अन्याय करण्याचं काम करत आहे. अनेक ठिकाणी या बाजूला आता ज्या ठिकाणी जो बंगला तोडला त्याच्या अपुढील बाजूला बघितलं साहेब आपण त्या पुलाच्या, तर जवळजवळ 9 मजली बिल्डिंग उभी राहिलेली आहे. एका बिल्डरची 9 मजली बिल्डिंग उभी आहे, ती पूर रेषेमध्ये नाही का? ते अतिक्रमण नाही का? म्हणजे केव्हा बोलणार साहेबांना? आपण हे पॉईंट सांगा, साहेबांपर्यंत आमच्या वेदना पोचवा. कार्यकर्ता सैरभर झालेला आहे, कार्यकर्त्याला आधाराची गरज आहे. आणि आमच्या पाठीमागे लोंढे साहेब असलं आम्हाला कोणाची गरज नाही, आम्हाला फक्त एकमेव लोंढे साहेब असला, आम्हाला पूर्ण पक्ष आमच्या पाठीशी आहे. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय भीम. आणि मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. काम करून घेतात, राबून घेतात, सगळा शरीराचा घाम काढून घेतात, आणि ज्या वेळेस आपली पाळी येते त्यावेळेस आपल्याला टाटा बाय करून देतात. हे सर्व वारंवार या ठिकाणी बसलेले सर्व माझे कार्यकर्ते, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते नेहमी सांगत असतात. ही हाक आता मागच्या वेळेस मुंबईमध्ये मीटिंग झाली, त्या ठिकाणी सुद्धा पवनदादा बोलण्यात आलं, अमोलजी त्या ठिकाणी पण हे सगळे सांगण्यात आलं. परंतु आमचे जे वरिष्ठ आहेत, पक्ष निरीक्षक आहेत, जे आठवले साहेबांची थेट भाषण करतात, त्यांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की ही लोक जर आपल्याला साथच देत नसतील, ही लोक जर आपल्याला मदतच करत नसतील, यांच्या सोबत राहून फायदा काय? दुसरा रस्ता शोधा काहीतरी. आपल्या कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल
आपला कार्यकर्ता कसा पुढे जाईल, आपल्या कार्यकर्त्याला कसं सत्तेचं स्थान मिळेल, तो कसा नगरसेवक होईल, तो कसा जिल्हा परिषद सदस्य होईल, तो कसा ग्रामपंचायत सदस्य होईल, याच्याकडे सुद्धा सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी लक्ष दिलं पाहिजे. दुसरं असं, काकासाहेब या ठिकाणी आलेल्या सर्व पक्ष निरीक्षकांना विनंती आहे, हा नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व लोक ज्या माणसाच्या जीवावर उड्या मारतो, प्रकाश लोंढे साहेबांचं नाव वारंवार गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत घेत असतो, त्या माणसाने बऱ्याच कार्यकर्त्यांना मोठं केलं, प्रत्येकाला न्याय दिला, आणि तो माणूस जेव्हा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस प्रकाश लोंढे साहेबांना हाक दिली. त्यांचा भीम सैनिक, त्यांचा कार्यकर्ता, त्यांच्या जवळचा माणूस का होईना ते मदतीला पाठवून देतात. 2 मिनिटं दादा ऐकून घ्या प्लीज. आणि आपल्या माणसावर एवढा मोठा अन्याय झाला, या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हेगार आहेत, मोठ्या मोठे गुन्हेगारी या नाशिक जिल्ह्यामध्ये चालतात. त्या गुन्हेगारांना सोडून दिलं, एक छोटंसं कारण घेऊन, एक छोटासा मुद्दा घेऊन आमची जिल्ह्याची बुलंद तोफ त्याला चारी बाजूने अडकून दिलं. रोज रोज नवीन गुन्हे दाखल करतात, 10-10 वर्षाच्या केसेस जुन्या काढून आणतात, त्या माणसाला टार्गेट करतात. या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्याची ताकद आहे, रिपब्लिकन चळवळ जो माणूस चालवतो, समाजाला न्याय देत असतो, ठीक आहे बोलण्यात स्वभाव कडक असेल परंतु काम पण त्यांचं कणकर आहे. त्यांचा रुबाब, त्यांची गाडी, त्यांचा कोट, त्यांचा बंगला या मनुवाद्यांना सहन झाला नाही. त्यांचं वर्तन, त्यांचा रुबाब या आंतऱ्या मंत्र्यांना सहन झाला नाही. म्हणून त्या माणसावर एवढा मोठा अन्याय, एवढा मोठा आघात होत असेल तर रिपब्लिकन चळवळीने पेटून उठलं पाहिजे. मी सर्वांना विनंती करतो, काकासाहेब, इथे आलेले सर्व पक्ष निरीक्षक, माझे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व बांधवांना हात जोडून सांगतो, हा अन्याय मिटवा, आपल्या आपसातले मतभेद जे असतील ते दूर ठेवा, प्रकाश लोंढेंना बाहेर काढा. प्रकाश लोंढे हा नाशिक जिल्ह्याची शान आहे. काय पुढे करायचं ते आपण बघू, पण आताचा वेळ आपण भागून नेऊन चला. त्या माणसावर अन्याय झालेला आहे, कुटुंबावर अन्याय होतो, रोज त्यांचे बंगले पाडले जातात, त्यांचे घर पाडले जातात. मी 50% नाशिक अतिक्रमण मध्ये आहे, ते पाडा अगोदर. आमच्या माणसावर अन्याय करू नका. आणि निवडणूक होत राहील, आम्ही सर्व निवडून येऊ, आमच्यामध्ये ताकद आहे, आमच्यासोबत आमची ताकद पाहिजे. हा सर्व निरोप तुम्ही आठवले साहेबांजवळ, अमोलजी तुम्ही सुद्धा हा निरोप आठवले साहेबांजवळ पाठवा, संजयजी भाऊ तुम्ही सुद्धा पाठवा, पवनजी साहेब तुम्ही सुद्धा पाठवा. सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, काही चुकत असेल मला माफ करा. एवढंच बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. मी या सर्वांचे मनापासून कौतुक करतो, आभार व्यक्त करतो. आज त्यांच्या समवेत आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आपल्या खऱ्या अर्थानं ठाणेवाग म्हणूया किंवा पॅन्थर म्हणूया, दिवंगत पॅन्थर सुनील भाऊ वाघ असेल, दिवंगत पॅन्थर मास्टर दिलीपजी दासवानी असेल, दिवंगत पॅन्थर सुनील भाऊ लक्ष्मणरावजी कांबळे असेल, दिवंगत पॅन्थर शंकररावजी काकडी ज्यांचा आज प्रथम स्मृती दिन आहे. या सर्वांनी म्हणजे अगदी बाबूराव दादा रिपोर्टेंपासून तर बाबूराव दादा बागुलांपर्यंत आणि वामन दादा कळलेकांपासून तर दादासाहेब गायकवाडांपर्यंत ही सर्व आंबेडकरी चळवळीतील पॅन्थरची भूमी आहे. आणि त्यांच्यानंतरही आंबेडकरी चळवळीचा वारसा किंवा ही चळवळ समर्थपणे चालवलेले आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय पॅन्थर या पक्षाचे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय फकीरराव दादा जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. आदरणीय आमचे पॅन्थर ज्येष्ठ नेते, आंबेडकरी चळवळीतील आमचे मराठी नेते म्हणून ज्यांचाही आज आदरपूर्वक उल्लेख होतो आणि ज्यांना चिरतरुण म्हणावं म्हणजे मी आपल्या वयाचा उल्लेख करणार नाही, हे वय फक्त संख्येवर असतं, परंतु आपलं चिरतारुण्य किंबहुना आपण पक्षासाठी आंबेडकरी चळवळीसाठी जी धावपळ करताय ती आमच्या तरुणाई लाजवल अशी धावपळ आपल्या सर्वांची आहे. ते आमचे आदरणीय विश्वनाथजी काळे साहेब, आदरणीय संजयजी नाना भालेराव, आदरणीय राजा भाऊजी सूर्यवंशी साहेब, रामबाबाजी पठारे साहेब या सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. आणि आजच्या या बैठकीला सुरुवात करण्या अगोदर या बैठकीसाठी महत्वपूर्ण बैठकीसाठी उपस्थित झालेले आदरणीय आमच्या दीक्षाताई दीपकजी लोंढे, त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या
भद्रके ताई असतील, त्याचबरोबर आमच्या शांता आत्या पगारे, सत्या आत्या गाडे, आमच्या विमल आत्या तडवी, आमच्या जाधव आत्या असतील, साळवे ताई असतील आमच्या, त्याचबरोबर पवनजी क्षीरसागर. अनुक्रमे नाव सगळ्यांचं घेतो म्हणजे नंतर कार्यक्रम चालू झाल्यानंतर काय होतं, नंतर मलाही बऱ्याच जणांचं ऐकावं लागतं. कार्यक्रम सर्वांचा आहे, सर्वांचं योगदान आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी खस्ता खाल्ल्या, प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे, आपला शियाचा आहे, आमच्या सारख्याचा खारीचा आहे, परंतु प्रत्येकाने या जळणघडणीमध्ये प्रत्येकाने आपलं योगदान दिलेलं आहे आणि एकनिष्ठता अबाधित ठेवलेली आहे. या सर्वांचं मनापासून कौतुक करतो. अनुक्रमे आमचे दिलीपजी साळवे साहेब, पवनजी क्षीरसागर साहेब, या ठिकाणी आमचे दादा आमचे आदरणीय सूरजजी तायडे साहेब, मी दिलगिरी व्यक्त करतो. सर तायडे सर, मी छोटा कार्यकर्ता आहे, प्रयत्न करतोय. आमचे भाऊसाहेबजी जगताप आहेत, राजा भाऊजी पगारे, आमचे बाळासाहेबजी जाधव, किशोरजी आमचे जाधव साहेब, कागुर्डे साहेब, चंद्रकांतबाई भालेराव, अमोलजी पगारे, आकाशजी घुसळे, संतोषजी पाटील, त्याचबरोबर आमचे सुनीलजी रिपोटे, सनीजी बलवंतजी भालेराव साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी राजाभाऊ वानखेडे, समीरभाई शेख, रविमामा गांगुर्डे, आकाशजी घुसळे, संतोषजी पाटील, शांताबाई आमच्या पगारे आत्या, विमल आत्या तडवी, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे बर्जे साहेब आहेत, अर्चनाताई आहेत, दिनेशजी दासवानी, चंद्रकांतबाई भालेराव, अरुणजी भवर साहेब, याचबरोबर आमचे बाळासाहेब सोनवणे, अमोलजी पगारे, बरेच मान्यवर या ठिकाणी आहेत. सध्या आत्या सर्वांना मानाचा जय भीम. आज आपण निवडणूक ह्या विशेष मुद्द्यावर चर्चा करत आहे. तर निवडणूकच्या विषयी म्हणण्यात आलं तर आपण मागील काळ बघितलं तर त्यावेळी आपण स्वयंबळावर लढू शकलो असतो किंवा लढतही होतो. कारण त्यावेळी वॉर्ड आणि प्रभाग यात खूप फरक आहे आणि यात मतदानाचा सुद्धा फरक आहे. तर त्यामुळे आपण आताच्या निवडणुका बघितल्या आता आपल्याला महायुतीची गरज आहे, ही काळाची गरज म्हटलं तरी चालेल. काय आपण स्वयंबळावर कितीही प्रयत्न केले, आपले कितीही पैसे लावले तरी आपला व्यक्ती हा निवडून येत नाही. कारण आज आपण वातावरण भारतातलं बघा, महाराष्ट्राचं बघा, कुठंतरी जातीवाद चालू असतो. आपला समाज आपल्याला मतदान करतो पण दुसरा समाज हा करत नाही, ते फक्त पक्ष बघून मतदान करतात. आणि ज्यावेळी BJP सत्तेत असताना आपण जर का आमदारकी खासदारकीच्या वेळेस आपला प्रामाणिकपणा दाखवून प्रत्येक आमदार आणि खासदार यांना प्रामाणिकपणे मदत करतो. मग ज्यावेळी आपली वेळ येते, आपले निवडणुका असतात, नगरसेवकाच्या असतात, नगरपालिकेच्या असतात, त्यावेळी आपण स्वयंबळावर का लढावा? त्यावेळी महायुतीने आपली साथ का दिली नाही पाहिजे? जर का कार्यकर्ता आयुष्यभर, आज माझे वडील दिवंगत पॅन्थर सुनील भाऊ वाघ यांनी जर का त्यांचं सर्व आयुष्य RPI साठीच दिलं आणि त्यांनी खूप संघर्ष करून आज ते पद मिळवलं, पण त्या वर्षी पण आपण बघितलं तर भीमशक्ती शिवशक्ती एकत्र असताना RPIचे नगरसेवक हे नाशिकमध्ये निवडून आलेले. पण ही काळाची गरज खरंच आहे का आपण महायुतीचं, म्हणजे आता जर साहेब बोलले का आपण स्वयंबळावर लढू, तर आपण किती स्वयंबळावर लढलो तरी हा शब्दाने काय आहे का आपण निवडून येणार नाही. आणि त्याचप्रमाणे आज आपलं नाशिकचं आपण बघितलं का कुठंतरी जातीवाद हा प्रकार चालू करायचाही विचार केला पाहिजे. कारण की लोंढे साहेब, जसं आपण म्हणतो नाशिकचा बालेकिल्ला, आपल्यासाठी लोंढे साहेबच आहे आणि आपण त्यांच्या पाठीशी कधी प्रामाणिकपणे खंबीर उभे. आम्ही त्या निवडणुका लढणार कारण आपले जे उमेदवार असतात ते काही सक्षम नाही, ते 10 लाख 20 लाख खर्चायला सक्षम नाही. मित्रपक्षाची ही गरज असतेच. त्याकरता माझी सूचना आहे नेत्यांना की उभाटा गट हा जर आपल्याला जवळ घेत असेल तर का म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोबत जाऊ नये, असा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. जय भीम. थांबला पाहिजे तर सगळे लोक आपल्या सोबत राहतील. काका आपल्या बरोबर कोण आहे काम करणारे? झोपडपट्टीचेच लोक आहे. कोणी ब्राह्मण, गुजराती, पंजाबी, शिंदे आपल्या बरोबर काम करतो का? नाही करीत. आपल्या सोबत कोण काम करतो? आपल्या झोपडपट्टीचेच लोक काम करतात. आणि जर झोपडपट्टीचे कार्यकर्ते जर घाबरले, कसं तुमच्या पक्षाला वोटिंग करतील आणि तुमच्या पक्षासोबत कसे येतील ते सांगा बरं मला. तुम्ही येऊ शकणार नाही. तर माझं सांगणं आहे सगळ्यांना. आणि काका तुम्ही निरीक्षक म्हणून इथं आलेले आहे सर्व, माझं तुम्हाला एक विनंती आहे. सर्वात अगोदर नाशिक जिल्ह्यामध्ये मी मोठा तू मोठा आपसाची हेवे देवी आहे ना, हे कुठंतरी बंद करा, हे कुठंतरी थांबवा. मी सगळ्यात, तुम्ही सगळे मोठे,
आम्ही सगळे लहान आहे, तुम्ही मोठे, ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हाला तुमची इज्जत तुमच्या ठिकाणी भेटल, पण आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही हेवे दावे करू नका, हेवे दावे बंद करा. रिपब्लिकन पक्ष कसा वाढल याचा विचार करा. आणि उमेदवार तर लयच लांब आहे आपले निवडून यायचे, कारण का मी बघतोय स्वतः आपली परिस्थिती काय आहे. आपल्याला वोटिंग तर कोणी केलं पाहिजे आपल्या झोपडपट्टीशिवाय? कोण करणार आहे वोटिंग आपल्याला? कोणी करणार नाही. आपल्याबरोबर कोण युती करणार आहे? कोणी युती करायला तयार नाही. फक्त म्हणते आमचं युती. काय युती नाही आपली. नाशिक जिल्ह्याला नाही का असं वारिष्ठा केले. तर माझं तुम्हाला सांगणं आहे, साहेबांना सांगा का रिपब्लिकन पक्षाची जर चळवळ खऱ्या अर्थाने जीवन जर ठेवायची असेल, आठवलं गड जर जीवन ठेवायचं असेल नाशिक जिल्ह्यात, हे सगळं बंद करायला लावा त्यांना. आणि गोरगरिबांवर अन्याय होत असेल हे थांबवायला लावा, एवढी मी तुम्हाला विनंती करतो. इथंच थांबतो काका. आज खरं तर आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बैठक आयोजित केली असून या बैठकीचा विषय हा निवडणुकीचा आहे असं मला वाटतं. आणि ह्या बैठकीचा विषय हा फक्त प्रकाश लोंढेंवर होणारा अन्याय हाच विषय असायला हवा होता असं मला वाटतं. निवडणुकीच्या विषयावर यापुढेही आपल्याला एक बैठक किंवा एक चर्चासत्र आयोजित करता आलं असतं. पण आज या ठिकाणी आपण बघितलं असेल जवळपास पॅन्थरच्या चळवळीपासून तर आज आपण बघतोय गेल्या 25 वर्षापासून लोंढे साहेब यांनी नगरसेवक पद असेल किंवा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये काम केलेलं असेल, तर ही चळवळ बघता, त्यांचं काम बघता फक्त या विषयावरच आजची ही मीटिंग होणं मला अपेक्षित होतं. पण असो, आठवले साहेबांची मी कॉन्टॅक्ट करण्याचा गेल्या 15 दिवसापासून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. 8 दिवस माझा त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट झाला नाही. कदाचित माझा नंबर त्यांच्याकडे सेव्ह नसल्या कारणामुळे माझं बोलणं झालं नसेल. पण आपल्या RPIच्या बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी मला मदत केली आणि त्यांच्यापर्यंत माझं मेसेज पोहोचवला की ताई तुम्हाला कॉल करत आहे, त्यांचा कॉल रिसीव करा. यानंतर माझं आठवले साहेबांसोबत बोलणं झालं. तर साहेबांकडून मला असं सांगण्यात आलं की माझं मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं झालेलं आहे, गिरीश भाऊंशी बोलणं झालेलं आहे, त्याचप्रमाणे CP साहेबांसोबत सुद्धा मी बोललो आहे. पण कुठल्याही प्रकारचं आउटपुट मला हे दिसलं नाही. कुठल्याही प्रकारचे नवीन जे गुन्हे होत आहेत ते थांबले नाही, जी हॅरॅसमेंट होत आहे ती थांबली नाही. अनेक पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहे. म्हणजे पोलीस आव्हान करत आहे तुम्हाला लोंढेंच्या विरुद्ध काही तक्रार असल्यास आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही गुन्हे दाखल करू. का चाललंय हे? म्हणजे त्यांनी कोणती गुन्हेगारी केली? आपण बघू शकता कोरोना काळामध्ये 100पेक्षा जास्त दिवस ज्या माणसाने काम केलं आहे ती खरंच गुन्हेगारी आहे का? हा कायद्याचा बालेकिल्ला आहे का? साहेबांनी आज आपण बघितलं असेल 2 मार्चचा कार्यक्रम असेल, किती भव्य प्रमाणामध्ये आपण सगळ्यांनी काम केलं होतं. हेच आज त्यांच्या डोळ्यामध्ये खुपत आहे का? हा एक मोठा विषय आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल की आमच्या प्रभागामध्ये 5 स्लम भाग आहेत. तर स्लम ही 1995 पासून ती स्लम घोषित आहे आणि ज्याच्यामध्ये महानगरपालिका असेल किंवा आमदार निधीमधून सुद्धा त्या ठिकाणी कामं होत असतात. आणि स्लम घोषित असताना आपण कशा प्रकारे ते बांधकाम पाडत आहात आणि जर आम्ही गुन्हेगार आहोत तर मग तशी काय तुमच्याकडे प्रूफ आहे असा? म्हणजे फिर्यादीला आपण फिर्यादी बघितलं असेल तर त्यामध्ये स्वतः पोलीसच फिर्यादी आहेत. आणि खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांना काही विषयाची माहिती नाही असं मला वाटतं की जे गोळीबार प्रकरण जे गाजवलं तर त्यामध्ये भूषणभाऊ लोंढे हे त्यामध्ये आरोपी आहे असं सांगितलं जात आहे. परंतु ते जे हॉटेल आहे त्यामध्ये भूषणभाऊ फक्त पार्टनर आहेत. त्या गोळीबारामध्ये त्यांचा कुठलाही संबंध नाही. का तर कुठलेही कस्टमर आले त्यांच्यामध्ये वाद झाला असेल तर त्याला जबाबदार त्या हॉटेलचे मालक आहेत का? हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हॉटेलचा मालक असल्यामुळे जर तुम्ही त्यांना आरोपी आहेत तर हे कुठेतरी कायद्याच्या बालेकिल्ल्यामध्ये काहीतरी चुकत आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे आठवले साहेबांनी या ठिकाणी एक पॅनल क्रिएट करावा. हायकोर्टामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आपल्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी फ्री ऑफ कॉस्टमध्ये वकील अपॉइंट करून आपल्या हायकोर्टामध्ये जामीन असेल किंवा रिट पिटिशन दाखल करावी का एखाद्या कार्यकर्त्यावर आपण खोटे गुन्हे दाखल करत आहात आणि त्यामध्ये काही कसल्याही प्रकारचं तथ्य नसल्या कारणामुळे पोलिसांवर सुद्धा कारवाईचे आदेश आपण या ठिकाणी द्यावे अशी मी विनंती करते. त्यांचे मुलं कुठल्या
कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांची. ते प्रॉपरली एक बिझनेसमॅन आहेत आणि प्रकाश लोंढे हे एक आपला RPI पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि त्यांनी कार्यकर्ता म्हणूनच काम केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं गुन्हेगारी क्षेत्रामध्ये त्यांचं कुठलंही काम नाही किंवा त्यांनी कोणाचा मर्डर केला नाही. एका मर्डर केसमध्ये लोंढे परिवाराला अडकवण्यात आलं होतं. तर आपल्या भारतीय संविधानावर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि एका इनोसंट व्यक्तीला त्यांनी या गुन्ह्यातून निर्दोष सुद्धा मुक्त केलेलं होतं. आणि आज तीच परिस्थिती पुन्हा नव्याने उभी राहिली आहे. तरी आपण सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी हीच विनंती करेल की आठवले साहेबांकडे आपण स्वतः जावं. की माझी हीच इच्छा होती की आज साहेबांनी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होतं. पण असो आपल्याला निरीक्षक म्हणून बर्वे साहेब असतील किंवा काकासाहेब आलेले आहेत, त्याचप्रमाणे भालेराव साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. परंतु आपण आमच्या ज्या भावना आहेत त्या साहेबांपर्यंत पोहोचवाव्यात. त्याचप्रमाणे मोदी साहेबांपर्यंत जरी आपल्याला जाता आलं, अमित शहांपर्यंत जरी जाता आलं तरी आम्हाला यातून या होणाऱ्या अन्यायावर आपण न्याय मिळवून द्यावा एवढीच मी अपेक्षा करते. नुसतं मुख्यमंत्री साहेबांशी आम्ही बोललो आहे हे रिझन न देता आपण काहीतरी या गोष्टींवर आम्हाला मार्ग द्यावा आणि या सगळ्या गोष्टीतून आम्हाला बाहेर काढावं हीच मी आठवले साहेबांकडे विनंती करेल. आणि आपण सगळ्यांनी एवढ्या मोठ्या कळकळीने लोंढे साहेबांना न्याय मिळावा ही भावना व्यक्त केली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. आपण RPI मध्ये तर कामच करतोय, पक्षाचं कामच करतोय, पण आपण निवडून कशा जाल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून जर आपल्याला पक्षात जर आघाडीत घेत नसाल, पक्ष तिकीट देत नसाल तर त्याची वाट बघू नका. एक आघाडी तयार करा, त्या आघाडीमध्ये चांगले मुस्लिम सर्व समाजाचे घ्या आणि मग बघा तुमच्या आपल्या 2-4 नाही सीट येतील, कमीत कमी त्यांच्या तर पडतील, आपल्या 1-2 तर येतील, पुढच्या वेळेस आपल्याला विश्वासात घेतील. तर अशी ट्रेनिंग करून बघा तुम्ही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या ज्या शहरामध्ये जे लोक मोठे आर्थिक बळाने मोठे होत आहेत, राजकारणाने मोठे होत आहेत, त्यांना षडयंत्रातून फसवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. माझ्यावरून सांगतो, मी गेल्या विधानसभेचं इलेक्शन नंतर राखीव आहे. मी 5 कोटी रुपये खर्च करण्यापर्यंत माझी तयारी होती आणि पक्षालाही सांगितलं 5 कोटी रुपये खर्च करेन म्हणून, कारण मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. तर माझी तयारी 5 कोटी रुपये खर्च करायची तयारी होती. परंतु त्या ठिकाणी संतोष बारसे म्हणून याचा मर्डर झाला. एक गाडीमध्ये 2 लोकांवर फायरिंग झाली आणि त्या फायरिंगचा मास्टर माइंड म्हणून मला त्या केसमध्ये टाकण्यात आलं. 2 तास आमदार त्या ठिकाणी बसलेला होता, राजू सुरवंशीचं नाव घ्या म्हणून. त्या केसमध्ये 5 महिने मी मध्ये राहिलो, मग जामीन सुटलो. आता प्रकाश लोंढेवर आलेले आहे. हे पहा, प्रकाश लोंढे झालं, राजू सुरवंशी झाले, हे येणाऱ्या संकटाला निपटण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. परंतु इतर समाजाच्या लोकांना संकटाला ते कुठून निपटतील. प्रकाश लोंढेंना आज या ठिकाणी त्यांनी सांगितलं नाशिक किल्ला कायदे का बाली किल्ला. अरे तर वाईट काय त्याच्यामध्ये, चांगलंच बोलले ना बाली किल्ला आहे म्हणून. त्यांना काय मी नालायक आहे का असं काही शब्दात त्यांनी पोलिसांनी ताकद होत्याची करायची. पोलिसांना फक्त दाखवायचं आम्ही काय करतो आणि घाबरत बी तितकेच होते. लक्षात ठेवा बांधवांनो. तर यासाठी आपल्याला आपल्या जेव्हा एखादी कार्यकर्ता फसतो, जेलमध्ये जातो, त्यावेळेस आपलेच कार्यकर्ते काही मन दुखलेले असतात, तेच आपल्या विरुद्ध यंत्रणा सुरू करतात आणि मग ते असं दाखवतात का मी फार मोठे कार्यकर्ते आहेत. अरे या ठिकाणी मी सांगतो, ज्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यावर संकट येतो त्यांच्या घरातल्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी सुद्धा कार्यकर्ता जात नाही. आणि कार्यकर्ता बाहेर असला तर 50 लोकांच्या लाईन लागतात, 100 लोक घरी येतात रोज. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून आपल्याला जर या ठिकाणी ताकद टिकवायची असेल, आपण कुठपर्यंत आठवलं साहेबांना सांगणार फोन करा, हे करा, आपली जिल्ह्यात ताकद निर्माण करा. एक माणूस जर उभा झाला, सर्व रस्त्यावर उतरा, 1000-5,000 लोक. कधी प्रशासन घाबरत नाही. प्रशासनाने आठवलं साहेबांना सांगितलं पाहिजे का तुमच्या लोकांना ताब्यात घ्या, तुमच्या लोकांना शांत करा. तेव्हा तिकडे रिपब्लिकन पक्षाची खरी अत्यंत ताकद. आपल्याला लढावं लागेल, आपल्याला लढल्याशिवाय काही मिळणार नाहीये. प्रत्येकाने डेअरिंग केली पाहिजे. गुन्हे दाखल झाले काय होत नाही, कोर्ट आहे, जामीन होतात, पण अन्याय बी सहन करू नका. तर म्हणून मला एवढीच विनंती आहे, या ठिकाणी यांना सांगतो का महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी अशा होण्यात असेल तर त्या ठिकाणी 5-10 जिल्ह्याची मिटिंग घेऊन त्या ठिकाणी मोठं आंदोलन भरलं पाहिजे, जेणेकरून प्रशासन घाबरलं पाहिजे, बिथरलं पाहिजे आणि आपल्या आठवण साहेबांना म्हटलं आंदोलन तुम्ही मागे घ्या म्हणून. परंतु या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये एवढा मोठा जिल्हा असताना या ठिकाणी लोंढे साहेबांनी एवढं मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. तळमळीचं काम या ठिकाणी करतायत.
पण एक ठिकाणी या ठिकाणी निवेदन देखील कोणी दिलेलं नाही, मोठी खंताची बाब आहे. हे काय पक्ष आहे का आपला? पक्ष कसा पाहिजे? एक कार्यकर्त्याला झालं तर 100 कार्यकर्ते तुटून जायला पाहिजे. ते आपण जेव्हा तुटून जाऊ तेव्हा आपला स्वतःचा ते कवच तयार होईल. आपण कवचच तयार करत नाही. आपण फक्त मोठ्या मोठ्यानं भाषण देतो आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करतो आणि खरंच होतो. अहो, आपल्या लोकांना आपण पुढारीपणा करतो. सर्वात पहिले आपल्या आठवले साहेबांच्या वेळी योजना आहेत. तुम्ही पहिले तुमची आर्थिकपणा मजबूत करा ना. तुम्ही मागणारे नको बना, तुम्ही देणारे बना. पहा, तुमच्या मागे इतर समाजाचे 10 लोक आहेत. आता माझ्याकडे, मी ठेकेदार असल्यामुळे माझ्याकडे 200 लोक दुसऱ्या समाजाचे काम करतात. तर तुम्ही देणारे बना. देणारे बनल्यानंतर इतर लोक तुमच्याकडे येतील. आज राजकारण तुम्हाला वाईट वाटेल. आज राजकारण साध्या माणसाचं राहिलेलं नाही. ज्याच्याजवळ पैसा त्याचं राजकारण आहे. नगरसेवक निवडून येण्यासाठी महानगरपालिका जर तुम्ही निवडली तर 50 लाख रुपये पाहिजे आणि नगरपालिकेत लढलं तर 25-30 लाख रुपये पाहिजे. ती लढाई लढतोय तर पुन्हा हत्यारासहित लढायची त्याची. म्हणून एवढी विनंती आहे माझी. या ठिकाणी लोंढे परिवार या ठिकाणी जे संकट आलेलं आहे ते आपण एक परिवार म्हणून त्यांच्या मागे या ठिकाणी उभं राहायचं आहे. मी गिरीश महाजनसोबत 1 तास बोललेलो त्या विषयावर. गिरीश महाजनची 1 तास माझी मिटिंग झालेली आहे. म्हणून माझ्याकडून सहकार्य काय झालेलं आहे ते तुम्हाला पुढे माहिती पडेल आणि ते समजेल. कारण मी आता या ठिकाणी सरांसमोर तो विषय मांडू शकत नाही. इथेच थांबतो. जय भीम, जय जोहार. सगळं साम दाम दंड भेद त्याच्यानी लोंढे साहेबांसारखं स्ट्रॉंग उमेदवार कोणीच नाही. त्यामुळं आणि महापालिकेमध्ये बरोबरी होऊ नये यासाठी खच्चीकरण करण्याचं हे काम आहे. आपण जर FIR बरोबर साहेब, आपण कायदेशीर सल्लागार आहात. आपण जर FIR जर बघितली तर ते FIR मध्ये लोंढे साहेबांचं कुठंच नाव नाही, उल्लेख नाही. त्यानंतर पुरवणी जबाब आपण बघितला तर त्या पुरवणी जबाबामध्ये देखील लोंढे साहेबांचं नाव नाही. फक्त भूषण लोंढे याला जमा करा यासाठी लोंढे साहेबांना गोडीच्या याच्यामध्ये बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ज्यावेळेस गुन्हा दाखल केला त्यावेळेस आम्ही मोजके 2-3 जण होतो. त्यावेळेस आम्ही त्या PIशी सुद्धा चर्चा केली. तर PIने असं सांगितलं की PL ग्रुप जो आहे, PL ग्रुप भूषण लोंढे संस्थापक आहे आणि PL ग्रुप आहे. तर PL ग्रुप म्हणजे प्रकाश लोंढे. जर मी नरेंद्र मोदीच्या नावाने जर ग्रुप तयार केला तर तुम्ही नरेंद्र मोदीला आरोपी कराल का? माझ्या नावाचा कोणी ग्रुप तयार केला, नरेंद्र मोदीचा जर ग्रुप केला, त्या ठिकाणी PIशी बोलणं झालं, माझं DCP सरांशी बोलणं झालं. त्यानंतर मी CP सरांना देखील फोन केला की साहेब, लोंढे साहेबांना जी अटक झाली आहे ती अन्यायकारक आहे आणि आंबेडकरी समाज आक्रमक झालेला आहे. त्याच्यामुळे लोंढे साहेबांची अटक ही अतिशय चुकीची आहे. तर त्यानंतर CP सरांनी देखील सांगितलं की जोपर्यंत भूषण लोंढे जमा होत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. तर भूषण लोंढे जर आरोपी आहे तर त्याच्यामध्ये तुमची पोलीस यंत्रणा सक्षम आहे तर तुम्ही त्यांना शोधू शकता. पण लोंढे साहेब इनोसंट आहे. या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता, उत्तर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता आणि सर्वांच्या सुखदुःखाला धावणारे लोक आहे. करोनामध्ये 105 दिवसाच्या वरती करोना काळामध्ये गोरगरिबांना जेवण दिलं. प्रत्येकाच्या घरामध्ये चूल, कुठलाही बाहेरचा कार्यकर्ता आला तर त्याला जेवण केलं का नाही, जेवणाची व्यवस्था केल्याशिवाय लोंढे साहेब सोडत नाही. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण बघितलं की साहेबांवर 200 कोटी रुपयाच्या 2 कोटी रुपये खंडणीचा गुन्हा टाकण्यात आला. आपण जर बघितलं, सर्वांनी तो व्हिडिओमध्ये बंगला बघितला. खरं सांगावं, तो 2 कोटी रुपयाचा बंगला आहे का? 25 लाख रुपयाचा बंगला, त्यासाठी कोणी 2 कोटी रुपये मागल का? आणि जर समजा लोंढे परिवाराने तो बंगला बळकावलाय, पोलिस म्हणतात लोंढे परिवाराने तो बंगला बळकावलेला होता, मग पोलिसांनी जर तो ताब्यामध्ये घेतला, ज्या व्यक्तीकडनं ताब्यात घेतला, बळकावलेल्या माणसाकडनं ताब्यात घेतला, तर पोलिसांचं काम काय? ज्याचा बळकावला त्याच्या हातामध्ये देणं आहे ना. मग त्याला सील का केलं? त्याला सील का केलं? तो त्या मालकाच्या ताब्यामध्ये जायचा ना. म्हणजे याचा अर्थ की लोंढे परिवाराकडे त्या बंगल्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स, रजिस्ट्रेशन पूर्ण आहे. विनाकारण खोटे गुन्हे टाकत आहे. का टाकत आहे? कारण आपण रस्त्यावर नाही, आपण जाब विचारत नाही, आपण सर्व शांत आहोत. यासाठी सर्व घडत आहे. त्यासाठी रस्त्यावर येणं गरजेचं आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाला जाब विचारणं आहे. आपण शहरामध्ये आहे ठीक आहे, पण लोंढे साहेब उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. या उत्तर महाराष्ट्रातल्या इतर पदाधिकाऱ्यांनी एकाही ग्रामपंचायतीमध्ये देखील निवेदन दिलेलं नाही. ही शोकांतिका आहे. आणि ग्रामपंचायतीमधला एखादा कार्यकर्ता जर आला तर लोंढे साहेब म्हणतो माझा सदस्य आला, त्याचा जेवणाचं बघा, त्याचा चहा पाण्याचं बघा. पण त्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यालयावाल्यांनी एकाने तरी निवेदन दिलं का? का दिलं नाही? शहरामध्ये नाशिक जिल्हा बाले किल्ला आहे, आम्हाला मान्य आहे. आम्ही कायद्याचे रक्षक आहोत, तुम्ही देखील कायद्याचं रक्षण करतात.
अत्यंत महत्त्वपूर्ण सगळे कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केलं. त्यांच्या मनामध्ये जे एक सावट होतं आणि आम्ही आठवले साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी आलो. आठवले साहेब संपूर्ण या कार्यकर्त्यांच्या पाठीशी कुटुंबाच्या पाठीशी आहे. इलेक्शन आहे सन्मानामध्ये चालू केली त्यांच्याबरोबर राहू. अन्यथा स्थानिक कार्यकर्त्यांना सतत घेऊन कार्यकर्ते जो निर्णय घेतले त्याबरोबर इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने नाशिक जिल्ह्यामध्ये आज महत्त्वपूर्ण कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला काकासाहेब उपस्थित आहे. या बैठकीचं महत्त्व असं होतं, आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाची युती होईल काय होईल, परंतु फळी निर्माण करणे आणि प्रत्येक गणामध्ये आपले कार्यकर्ते तयार करणे आणि आपला सक्षम उमेदवार तयार करण्याची भूमिका निर्माण करण्यासाठी ही चिंतन बैठक होती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की या प्रकाश लोंढे आमचा पक्षाचा जिल्हाध्यक्ष होता, त्यावर राजकीय स्टंट म्हणून त्याच्यावर जे गुन्हे दाखल होत आहेत त्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता या नाशिकचे पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ जाणार आहे आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला आज शालिमारजवळ हार घालणार आणि त्यानंतर आमचं शिष्टमंडळ एवढा करता जाणार आहे की तुमची न्यायप्रविष्ट बाब आहे त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, परंतु विनाकारण कोणाच्या सांगण्यावरून राजकीय स्टंट म्हणून त्यांच्यावर मोठे गुन्हे दाखल करू नये आणि त्यांना विनाकारण त्रास देऊ नये आणि त्यांच्या कुटुंबांनाही त्रास देऊ नये अशा प्रकारची आमची भूमिका आहे. हा भारत देश आहे, लोकशाही देश आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे. चौकशी तुमची निपक्षपाती झाली पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका. आमचा कसल्याही प्रकारचा पोलिसांवर दबाव टाकण्याची इच्छा नाही, परंतु चौकशी ही निपक्षपाती झाली पाहिजे आणि विनाकारण कोणाला तरी करून तुम्ही जर गुन्हे दाखल करत असाल तर ती गोष्ट चुकीची आहे, निंदनीय आहे. त्यामुळे माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक झालेली आहे आणि शक्यतो आठवले साहेब त्या शिष्टमंडळामध्ये येण्याची दाट शक्यता पक्ष आहे. हा पक्ष दादासाहेब गायकवाडांच्या विरोधात तारखेला या पक्षाचा वर्धापन दिन आहे. त्या दिनासाठी संपूर्ण नाशिकमध्ये यायचंच आहे. त्याआधी विकास लोंढे यांच्यासाठी गेल्या पाण्यातून गावागावातून असा मोठा मोर्चा निघाला जाईल. त्या मोर्चा शिष्टमंडळ पुढे जाईल. मोर्चा हा व्हायला पाहिजे. आपण जागृत लोक आहोत आणि जागृत असल्यामुळे मोर्चा हा घेतला पाहिजे. आपल्या माणसाला अन्याय होत असेल पोलिसांनी पुरावे जमा करावेत, पुरावे ते खरे असले पाहिजे, ते कोर्टाने तपासावे आणि त्याच्यानंतर गुन्हे दाखल करावे. अशा पद्धतीचं त्यांनी काम करावं. आता आमचा विरोध असणार नाहीये, परंतु मोर्चा हा प्रचंड ताकदीने निघाला पाहिजे. रिपब्लिकन पक्षाची ताकद ही किती प्रचंड आहे ती दाखवून देण्याची वेळ आज तुमच्यावर आलेली आहे. ते काम तुम्ही करावं असं तुम्हाला विनंती करतो आणि मोर्चाला या असं तुम्हाला सांगतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक रोड, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. 36 वर्षानंतर श्री व्यंकटेश विद्यालयाचा भावनांनी भारलेला स्नेही मेळावा. हलका धुकट सकाळचा वारा. शाळेच्या जुन्या इमारतीवर अजूनही श्री व्यंकटेश विद्यालय हे फलक तसंच थोडं झिजलेलं पण अभिमानानं उभं. गेटसमोर एक एक गाडी थांबते. आतून ओळखीचे चेहरे उतरतात. कोणाचे केस पांढरे झालेत, कुणी चष्मा लावलेला, पण डोळ्यातलं चमकणारं बालपण अजून जिवंत. 36 वर्षांनी एकत्र आलेले माजी विद्यार्थी,
हसरे चेहरे, हलकीशी ओढ आणि मनात एकच प्रश्न, किती बदललो आपण. पार्श्वभूमीवर देशभक्तीपर गीत, दीपप्रज्वलन होतं. हातात कॅमेरे, मोबाईल, पण क्षण टिपण्याआधीच अनेकांच्या डोळ्यात पाणी. जुन्या बाकांकडे पाहताना कुणी हलकंसं हसतं, कुणी फोटो काढतं. अचानक कुणीतरी हळू आवाजात म्हणतो, ती आली का रे. क्षणभर सगळं शांत. गर्दीतून ती येते, साध्या साडीमध्ये. चेहऱ्यावर तीच शांत स्मितरेषा. ज्या वर्गात ती बसायची त्या बाकाकडे पाहून ती थांबते. त्याच क्षणी कुणाचं तरी मन भूतकाळात हरवतं. त्या निरागस दिवसांच्या गंधात, त्या गुपचूप लिहिलेल्या नोटबुकच्या कोपऱ्यातल्या नावात. सूत्रसंचालक हासिम शेख वातावरण हलकं करतात. गाणी, विनोद आणि आठवणींचा पाऊस, पण तरीही काही नजरा वारंवार एकमेकांना शोधतात. शिक्षकांचा सत्कार, माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन, हशा आणि आसव, सगळं जणू एका सिनेमासारखं घडतंय. एकाने मंचावर येऊन म्हटलं, त्या काळचं प्रेम खूप शांत होतं. नजर बोलायची आणि ती नजर आजही मनात जिवंत आहे. संपूर्ण सभागृह काही क्षण शांत, फक्त टाळ्यांचा आवाज आणि हृदयात दडलेली भावना. शेवटचं दृश्य, सर्वजण एकत्र स्नेहभोजनासाठी बसलेले. कॅमेऱ्याचा फोकस एका बाकावर. 2 जुने वर्गमित्र जे एकमेकांकडे पाहून हसतात. नजरेत ओळख, मनात भावना आणि ओठांवर एकच शब्द, पुन्हा भेटू. श्री व्यंकटेश विद्यालयाचा स्नेही मेळावा फक्त आठवणींचा नाही, जे तर आयुष्यभरासाठी मनात ठसलेला एक भावनिक प्रेम. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. जालना शहरातील विकास प्रकाश लोंढेच्या खुनातील मुख्य आरोपी वांग्या उर्फ विकास गायकवाड नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1च्या जाळ्यात. बातमी नाशिक येथून. 25 ऑक्टोबरची ती काळ रात्र जालना शहरातील नूतन वसाहतीत जुन्या वैमनस्याची ठिणगी भडकली. 24 वर्षीय विकास प्रकाश लोंढे या तरुणाला रस्त्यातच गाठून विशाल उर्फ वांग्या गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी अमानुष मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात विकासचा जागीच मृत्यू झाला. हा भयंकर गुन्हा करून आरोपी विशाल गायकवाड पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाला. मात्र मोठ्या शहराच्या गर्दीत आपण हरवून जाऊ असा त्याचा भ्रम फार काळ टिकला नाही. नाशिकमध्ये आश्रय घेतलेल्या विशालचा माग नाशिक गुन्हे शाखेच्या गुप्त माहितीदारांनी घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे यांच्या नेतृत्वाखालील युनिट क्रमांक 1च्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण सापळा रचला. रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक परिसरात साध्या वेशातील पोलिसांनी काटेकोर पाळत ठेवली. अखेर बस स्थानकाच्या गर्दीत लपलेला विशाल त्यांच्या नजरेत आला. क्षणाचाही विलंब न लावता पथकाने त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला गुन्हा नाकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या विशालचा धैर्य पोलिसी चौकशी पुढे ढासळले आणि त्याने खुनाची कबुली दिली. ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, उपायुक्त श्री किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही कारवाई म्हणजे कायदा मोडू पाहणाऱ्या प्रत्येक गुन्हेगारासाठी एक सणसणीत इशारा आहे. गुन्हा कुठेही करा, पण नाशिकच्या भूमीत पाय ठेवला तर कायद्याच्या हातून सुटका अशक्य. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नांदगाव तालुक्यातील मनमाड परिसरात मुसळधार पावसाचा कहर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. बातमी नांदगाव येथून. नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत असून नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मनमाड शहरासह ग्रामीण भागात रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025 सकाळपासूनच जोरदार पावसाची संततधार सुरू असून उगमस्थानी भागातही मुसळधार पाऊस सुरू आहे.
परिणामी नदी, नाले, ओढे तुडुंब भरले असून काही ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरले आहे. पावसाचा जोर वाढत चालल्याने बंधारे फुटण्याची व शेतीतील ओढे, नाले वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांच्या कांदा, मका, सोयाबीन व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतींनी नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले आहे. नदीकाठ किंवा ओढ्याजवळ राहणाऱ्यांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे. कच्च्या घरात राहणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. मोबाईल फोन चार्ज ठेवावेत व शेजाऱ्यांशी संपर्कात राहावे असे प्रशासनाने सांगितले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी मोबाईल क्रमांक 9921899620 यावर संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान मनमाड परिसरात अजूनही पावसाची तीव्रता कायम असल्याने प्रशासन सतर्क असून बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. टोमॅटो उत्पादकांचा सोलापूर-धुळे महामार्गावर रास्ता रोको. 4 तास वाहतूक ठप्प. प्रवाशांचा खोळंबा. व्यापाऱ्यांच्या लुटीविरोधात शेतकऱ्यांचा संताप. बातमी कन्नड येथून. व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या लुटीच्या विरोधात संतप्त टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी सोलापूर-धुळे महामार्गावरील कन्नडपासून पाणपोई फाट्यानजीक 4 तास रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दुपारी 4:30च्या सुमारास शेतकऱ्यांनी महामार्ग अडवून व्यापाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. व्यापारी फक्त 2 ते 6 रुपये किलो दराने टोमॅटो खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचा संताप फुटला. भर पावसात शेतकऱ्यांनी न डगमगता आंदोलन सुरू ठेवले. कन्नड परिसरात यंदा अतिवृष्टीमुळे अद्रक व टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात लागवड केलेल्या शेतकऱ्यांना आता चांगला भाव मिळण्याची अपेक्षा असतानाच व्यापारी कवडीमोल दराने खरेदी करत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. बाजार समितीच्या वतीने पाणपोई येथे टोमॅटो लिलाव सुरू करण्यात आला असून दिल्ली येथून आलेले व्यापारी दलालांच्या माध्यमातून 2 ते 6 रुपये दराने खरेदी करत आहेत. लहान टोमॅटो 30 रुपये गोणी भावाने घेतले जात आहेत. एका कॅरेटमध्ये 24 किलो टोमॅटो भरतात. एका शेतकऱ्याने सांगितले की सुरत येथे टोमॅटो पाठवले तर प्रति कॅरेट 450 रुपये दर मिळतो. खर्च 100 रुपये येतो. नागपूरमध्ये 550 रुपये दर मिळतो, पण पाणपोईत फक्त 50 ते 150 रुपये मिळतात. त्यात 10 रुपये कमिशन आणि 25 रुपये वाहतूक खर्च. शेवटी शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही. या आंदोलनामुळे सोलापूर-धुळे महामार्गावरील 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. दिवाळीपूर्वी वाढलेल्या प्रवासी वर्दळीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास झाला. कन्नड बस स्थानकात संभाजीनगर, धुळे व चाळीसगावकडे जाणारे प्रवासी, महिला व वृद्ध नागरिक अडकले. घटनास्थळी बाजार समितीचे सभापती डॉक्टर मनोज राठोड, उपसभापती जयेश बोरसे, संचालक किशोराबा पवार तसेच नायब तहसीलदार दिलीप सोनवणे उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नंतर लिलाव पुन्हा सुरू करण्यात आला आणि रास्ता रोको मागे घेण्यात आला. वाहतूक सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक RB सानप यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. माणुसकीचा विजय. बीडच्या पत्रकारांनी पावसात भिजणाऱ्या बेवारस व्यक्तीला दिले जीवदान. बातमी बीड येथून. संततधार पावसाने थैमान घातलेल्या बीड शहरात पत्रकारांच्या संवेदनशीलतेने आणि माणुसकीने एका बेवारस व्यक्तीच्या जीवनाला नवा आधार मिळवून दिला आहे. रस्त्यावर पावसात भिजत पडलेल्या व्यक्तीला पत्रकारांनी स्वतः पुढाकार घेऊन रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तत्परतेमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचलेत.
गेल्या काही तासांपासून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत बातमी संकलनाचे काम सुरू असताना पत्रकार अमजद खान, दैनिक सिटीझनचे उपसंपादक शेख वसीम आणि दैनिक सिटीझन शहर प्रतिनिधी शेख फहीम यांना रस्त्याच्या कडेला थंडीने थरथरणारी, पावसाने भिजलेली एक बेवारस व्यक्ती आढळली. ताबडतोब रुग्णवाहिकेला पाचारण करून त्यांनी स्वतः त्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात पोहोचवले. वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले असून सध्या त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळाली आहे. या पत्रकारांच्या संवेदनशील कृतीचे स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासन सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या देणे नव्हे, तर समाजहितासाठी जबाबदारीने वागणेही आहे, असे मत यावेळी पत्रकारांनी व्यक्त केले. या घटनेने बीडच्या पत्रकारांनी आपले कर्तव्य फक्त बजावले नाही, तर माणुसकीचे सर्वोत्तम उदाहरण घालून दिले आहे. अशा कृती समाजाला प्रेरणा देणाऱ्या ठरतात आणि माणुसकीच्या मूल्यांना नव्याने उजाळा देतात. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.